कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला कदाचित वाईट वाटेल की मी तुला विसरलोय. ते शक्य नाहीये. फक्त तुला विसरण्याचं नाटक करत असेन मी. आय लव्ह यू. आय लव्ह यू अंबिका. अथर्व, असं नका बोलू तुम्ही. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे माहिती आहे मला. त्यामुळे तुमच्यावर रागवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही आतापर्यंत जे केलंय ते आपल्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, आपल्या वेदासाठीच केलंय. आणि यानंतरही तुम्ही त्यांच्याच आनंदासाठी जगणार आहे माहिती आहे मला. एक सांगू अथर्व, मला ना खूप मनापासून वाटतं तुम्ही आधीसारखं आनंदी व्हावं, हसावं, बोलावं, वेदासोबत खूप दंगा करावा. आणि जर असं झालं ना तर माझ्यापेक्षा आनंदी दुसरं कोणीच नसेल. पण या सगळ्यामध्ये मायाच्या जाळ्यात अडकू नका अथर्व. तुमच्या आयुष्यात माझी जागा घेण्यासाठी तिने कायम आपल्या वेदाचा वापर करून घेतलाय. माझी जागा जर तुम्ही तिला दिली तर ती आपल्या वेदाला तुमच्यापासून कायमचं दूर करेल. मला शोध लागलाय की ती कवडी तुझ्यापर्यंत कशी पोहोचू शकते. कशी? तुझ्या आणि मीरामध्ये जी व्यक्ती शक्ती बनून उभी होती तिच्याकडून मला हे कळलंय की ती कवडी मालक स्वतःहून देईल. तेव्हाच कुठलाही सामान्य व्यक्ती त्याला स्पर्श करू शकतो. कवडीचा मालक म्हणजे मीरा. म्हणजे मीराने स्वखुशीने दिली तरच ती कवडी मला मिळेल. होय होय म्हणजे तुला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल की ती स्वतः मीरा कवडी तुझ्या हातात देईल. शंका होतीच मला. म्हणूनच मी माझे प्रयत्न सुरू केलेत. मीराचा विश्वास प्राप्त केलाय मी. आता लवकरात लवकर डोळे झाकून ती कवडी माझ्या हातात ठेवेल. मार्जरी, पुढच्या वेळेला तुझ्या गुहेत येताना ती कवडी माझ्या हातात असेल. वेदा, वेदा, बाळा किती दिवसांनी आई तुला अशी जवळ घेतीये ना. खूप मिस करते मी तुला, खूप. खरं तर मीराला इथे आणण्याचा एकच उद्देश होता,
ती मला मदत करू शकते ना. तुला माहितीये वेदा, मीरामुळेच मी आपल्या घरात पुन्हा एकदा प्रवेश करू शकले. तुम्हा सगळ्यांना भेटू शकले, बघू शकले. ती तुझ्या सोबत असली की मला तुला जवळ घेता येत नाही, तुझ्या जवळ येता येत नाही. कारण तिला जर कळलं मी कोण आहे तर सगळं संपून जाईल ना. तुझ्या जवळ येता येत नाही ना वेदा, याचं खूप वाईट वाटतं ग. पण आता काळजी वाटत नाही. मीरा आहे ना तुझ्यासोबत. आणि छान सांभाळते हो ती तुला. तुलाही तिची कंपनी आवडते हे बघतीये मी. खरं तर मला मीराचे खूप आभार मानायचे. तिच्यामुळे माझी वेदा किती दिवसांनी छान गोड हसलीये. तिचे केस विंचरलेत. मीरा तुझ्या सोबत असणं चांगलंच आहे ग, आणि हे माहिती पण आहे मला. पण काय, शेवटी आईचं काळीज आहे ना. खरं तर आपल्या लेकीपासून लांब राहून कुठलीच आई निश्चिंत नाही राहू शकत ग. मग ती जिवंत असू देत किंवा मेलेली. आईला जाऊन 1 वर्ष झालं तरी तिची अंग ऐकतेस. माया, माया ते सोड. मला सोड प्लीज. माया. पण ती माया माया असेपर्यंत माझी काळजी कधीच संपणार नाही. माया आणि अथर्वचा जर साखरपुडा झाला तर तुझ्या जीवा काय करू मी, काय करू. बडी, तू आहेस ना माझ्या बरोबर. हे बघ, काहीही झालं ना तरी हा साखरपुडा होता कामा नये. तू मदत करशील ना मला. मी आहे ना तुझ्या मदतीसाठी. तुझा बाप हजर आहे. काळजी करू नकोस बाळा. मी आहे, मी आहे. अमावस्या जवळ येते. वेळ घालवून चालणार नाही. लवकरात लवकर पावलं उचलावीच लागणार आहेत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.